लोकसभा निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर आली आहे। येत्या 4 जूनला या निवडणुकीचा अंतिम आणि महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे, तो म्हणजे मतमोजणीचा। या मतमोजणी आधीच आलेल्या एक्झिट पोलने अनेक पक्षांची धाकधूक वाढवली आहे। देशाचा कौल पुन्हा एनडीएलाच मिळणार असल्याचं अनेक एक्झिट पोलमधून समोर आलंय। पण महाराष्ट्रात भाजपा प्रणित महायुतीला मोठा फटका बसणार आहे, कारण विविध वृत्तसंस्थांनी केलेल्या एक्झिट पोलचे आकडे हे भाजपासह एनडीएच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय। विशेष करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळा देखील फोडता येणार नाही असा अंदाज काही पोल्समधून समोर आलाय। शरद पवारांपासून वेगळ्या झालेल्या अजित पवारांना महायुतीच्या जागा वाटपात अवघ्या 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। तरी देखील केवळ 5 जागा लढणाऱ्या अजित पवार गटाचा आला तर एखादा किंवा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचं दिसून येते। अजित पवार यांनी बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव आणि परभणीमध्ये उमेदवार उभे केले होते। यापैकी अजित पवार यांच्या पक्षाला केवळ 1 रायगडची जागा मिळण्याची शक्यता काही एक्झिट पोल्सने वर्तवली आहे। अजित पवार जर रायगडमध्येही पराभूत झाले तर त्यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे। पक्ष आणि पक्षचिन्ह जरी अजित पवारांकडे असलं तरी जनमत आणि सहानुभूती मात्र शरद पवारांसोबत असल्याचं एक्झिट पोल्सवरून दिसून येते। शरद पवार गटाने या निवडणुकीत 10 उमेदवार उभे केलेत, त्यापैकी 6 जागांवर पवार गटाचे उमेदवार निवडून येणार असा कल एक्झिट पोलमधून समोर आलाय। इतकंच नाही तर बारामती, माढा, सातारा, शिरूर या प्रतिष्ठेच्या जागा राखण्यातही पवारांना यश येणार असल्याचं बोललं जाते। TV9च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होईल, तर अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पिछाडीवर राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला। तर उरलेल्या शिरूर, रायगड, धाराशिव, परभणी या जागांवर अजित पवारांना भोपळाही फोडता येणार नसल्याचं चित्र दिसतंय। या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे, कारण लोकसभेमध्ये जर पराभव झाला तर त्याचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता जास्त असते। तर दुसरीकडे शरद पवार गटाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी नवी ऊर्जा देखील मिळणार आहे। तसं पाहायला गेलं तर ते केवळ अंदाज आहेत। 4 तारखेला उघडणाऱ्या मतपेट्यांमधून खरा कौल कुणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। त्यामुळे काका पुतण्यांच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत पुतण्या काकांवर भारी पडणार की काका पुतण्याची हवा काढणार याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष असेल। अशाच नवनवीन राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।